आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सो सॅड। पाठीमधून ढकलून बाहेर काढलं। सो सॅड। माय हार्ट एक्स फॉर देम। ए गावच्या, सांगितलं होतं नाही इथून निघून जायला। गेली नाहीस अजून? आधी माझ्या कॉलेजमध्ये आली आणि आता माझ्या लोकांमध्ये। अजूनही टाइम आहे। लास्ट बस पकडायची आणि इथून निघून जायचं। ए गबस, मला माहित आहे तूच पाय घालून कमळीला धडपडायला लावलंस। ए नंगू पंगू व्हॉट एव्हर युअर नेम इज, कुठंच काही नाहीये पण मास बघायचा। इतका आवाज येतो कुठून का निंगो? मला ॲटिट्यूड नाही दाखवायचा निंगो। ए तुझ्या तर आता गेलं। अनिका, एक टमई गावच्या पेट। ए गावच्या, सी आय एम अ व्हेरी काइंड पर्सन, ओके? मला माहिती आहे तुमच्याकडे खायला तर काही आहे नाही आणि पैसे, त्यामुळे आता तुम्ही कधी रोडवर जाल, भिका मागाल, तुम्हाला भीक मिळेल आणि मग गावाला जाल। just can't bear you both. That's why हे फूड आणि हे पैसे। आता ना तुम्हाला भिका मागायची गरज नाही, कारण तसं पण तुमच्याकडे बघून कोणी भीक देईल असं वाटत नाहीये मला। त्यामुळे हे पैसे उचलायचे आणि इथून गेट लॉस व्हायचं। हे चिवचिवाट, आम्ही इथं शिकायला आलोय, भिका मागायला नाही। शेतकऱ्याच्या पोरीबाळी आम्ही। माप 3-4 दिवस उपाशी राहायची सवय आम्हाला। मास कुणाला दाखवतीस का? आम्ही पिकवतोय म्हणून तुमच्यासारखे शहरातले लोक खाऊ शकतात। माझ्या आई बरोबर बोलते, पैशानं सगळं विकत घेता येत नाही, संस्कारानं अक्कल तर नाहीच नाही। आज तुझ्याकडे बघून पटलं बी। चल ग निंगे, आपली बी येईल। तुळजाई हाय आपल्या संग। निघ चल। आज तुम्ही दोघं असते तर जेवण आटपून तुमच्या गावगप्पा सुरू झाल्या असते। मग मी उगाच चिडल्याचं नाटक केलं असतं, तुम्हा दोघांना झोपायला पाठवलं असतं। पण आज तुम्ही दोघं बी नाही हो। तुम्ही गेला आणि समजा घर मोकळं झालंय। अख्खं घर रिकामं झालं आबा। या घरची वास, या भित्ती, समद खायला उठलो आबा। तुम्ही होते तेव्हा दिसरात तुमच्या आवाजानं अख्खं घर भरलेलं। आज अचानक मुक्क झालं। तुम्ही माझा आभाळ होता आबा। पण आज माझ्या डोक्यावरनं माझं आभाळच हरवलं। कमळे गेली आणि पायाखालची भुई सरकली। तुम्ही सांगा ना, आता मी काय करू? मी एकटी कशी जगू आबा? सांगा ना, मी एकटी कशी जगू? तुम्ही दोघं मी एक एक करून गेल्या आणि मला एकटं पाडलं आबा। मला लय एकटं
काढलं नाही, पण आता कमळीला बी नाही बोलवू शकत. तिला मुंबईला जाऊन तिचं सपान पुरं करायचं आहे. तिला तुमची साथ होती म्हणून ती एवढं मोठं पाऊल उचलू शकली. ती मुंबईला गेली, पण आता कशी असेल, कुठं राहत असेल, काय करत असेल, माझी पोर जेवली असेल का नाही, काय बी कळायला मार्ग नाही. आबा, माझी पोर जिथं कुठं असेल तिथं तिचं रक्षण करा. तिच्या समद्या इच्छा पुऱ्या होऊ दे. ती नेहमी खुश राहिली पाहिजे. कमळे, काय ग हे? आपल्याला ना काही खायला मिळालं ना राहायला मिळालं. मुंबईचा पहिला दिवस लईच बेकार गेला की ग. आता कुठं जायचं आपण? कमळे, मी एक बोलू का? आपण आपल्या गावाकडे परत निघून जाऊया. इथल्या परीस आपलं गाव, आपली माणसंच बरी आहेत. काय नाही इथं. ही मुंबई म्हणजे ना फक्त लखलखाट आहे. बाहेरून जेवढा झगमगाट आहे, आतून तेवढंच माणसांच्या मनात अंधार भरलाय बघ. मग का म्हणून राहायचं का अशा लोकांमध्ये? लिंगे, अगं पहिल्याच दिवशी हार मानून कसं चालेल? आपण किती मोठं सपान बघितलंय मुंबईत येऊन काय काय करायचं. मग ते सपान पूर्ण करण्यासाठी हिंमत बी ठेवायला पाहिजे की नाही. आणि एकच दिवस खायला मिळालं नाही, त्यात काय एवढं? अगं गावाकडे कितीतरी वेळा आपण असंच न खाता पिता झोपलोय. लिंगे, विचार कर, आपल्या महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी कितीतरी लढाई असं न खाता पिता लढल्यात. त्यांनी अर्ध्यातनं सोडली का लढाई? मग आपण कशी अर्ध्यातनं सोडायची आपली लढाई? अगं आपले बी दिस येतील आणि तेव्हा हेच दिस आपण आठवू आणि लय हसू बघ एकमेकींना म्हणू. लिंगे, कमळे, तुम्ही मुंबईचा गड सर केला की नाही बहादरांनो? तेव्हा बघ आपली बी गाडी सुटेल की नाही एकदम फास्टात. जय भवानी, जय भवानी. चल आता आपण कॉलेजमध्ये जाऊ. तीच एक सेफ जागा आहे. सकाळी कोच मॅडमला परत एकदा भेटू आणि ॲडमिशनचं काय होतं काय विचार. चल. नाही ना राज, अजून काहीच कळलं नाही त्यांच्याबद्दल. ठीक आहे, तू कळव मला, तुला काही समजलं तर. ठीक आहे. इंतहा हो गई मेरे यार की. काय हे असा फोनवर किंवा माझ्यावर राग काढून काय होणार आहे? मी सांगितले काय कमळीला गायब व्हायला? मस्करी सुचतीये साहेब, प्लीज यार. मी आता खरंच खूप फ्रस्ट्रेटेड आहे. एक तर ती मुलगी सकाळपासून सापडत नाहीये. कुठे असेल, कशी असेल, काही खाल्लं असेल की नाही काही माहिती नाही आपल्याला. वा बेटे, माझ्यासाठी कधी थांबतोस का रे 10 मिनिटं खायचा?